पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. प्रियाला बघायला मुलगा येणार असल्यामुळे प्रीतम तर पूर्णपणे खचूनच गेलेला असतो आणि तो सतत रडत असतो. तर पारू त्याला समजावत शांत करण्याचा प्रयत्न करत असते, पण प्रीतम काही तिचं ऐकत नाही. तो रडतच म्हणत असतो की पारू, आजपर्यंत मला जे जे हवं होतं ते दादाने सगळं आणून दिलं. मी त्याच्यावर डिपेंड होतो. मात्र प्रिया मॅडमला बघितल्यावर मला असं वाटलं की आता आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवावा लागेल. मात्र जर आता प्रिया मॅडमच माझ्या आयुष्यात राहणार नसतील तर माझ्या जगण्याला तरी काय अर्थ आहे. आणि प्रीतमचं असं टोकाचं बोलणं ऐकून पारू खूप घाबरते. पण तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. त्याने सुद्धा प्रीतमचं बोलणं ऐकलेलं असतं आणि तो त्याला समजावत म्हणतो, एवढ्याशा छोट्याशा गोष्टीमुळे तू प्लीज असा खचून जाऊ नको. तू अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा आहे. तुझ्या तोंडी असं वाक्य शोभत नाही. पण प्रीतम रडतच म्हणत असतो की दादा, मग मी दुसरं काय करू? तू आजपर्यंत मला जे हवं ते आणून दिलं ना रे. मग आता प्लीज मला माझं प्रेम परत मिळवून दे. मी प्रिया मॅडमशिवाय नाही जगू शकत. आणि त्यावर आदित्य त्याला मिठी मारत म्हणतो की प्रीतम, तू काळजी करू नको. आपण या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढूयात. तर दुसरीकडे प्रिया एकटीच तिच्या खोलीत रडत बसलेली असते आणि तितक्यात प्रताप त्या ठिकाणी येतो. तो प्रियाला विचारतो की काय ग, काय करतेस तू? पण ती काही उत्तर देत नाही आणि दुसरीकडे तोंड करून बसते. तर प्रताप तिच्या जवळ बसत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणत असतो की तुला वाटलं असेल ना की आज भाई आपल्यासोबत बोलायला कसा काय आला? तर प्रिया म्हणते की हो भाई, आणि मग ती त्याच्या जवळ जाऊन बसते. तर प्रताप तिला विचारत असतो की प्रिया, तू खुश आहेस ना ग? त्यावर प्रिया काही उत्तर देत नाही. तर प्रताप म्हणत असतो की प्रिया, तू माझा आणि आबासाहेबांचा जीव आहे. आमच्या दोघांसाठी तुझा आनंद सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि मग तो पुढे असंही म्हणतो की आबासाहेबांनी जे स्थळ आणलं आहे ते चांगलंच असणार आहे, पण तू लग्न करून हे घर सोडून गेल्यावर तुझ्याशिवाय कसं जगायचं ते मला खरंच कळत नाही आहे ग. आणि प्रतापचं ते बोलणं ऐकून प्रिया रडतच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. तर दुसरीकडे आदित्य आणि पारू पुढे काय करायचं या गोष्टीचा विचार करत असतात. आदित्यला तर काही सुचत नाही. तर पारू त्याला समजावत म्हणत असते की आपण लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, नाहीतर वेळ हातातून निघून जाईल. तर दुसरीकडे दामिनी सयाजीरावांचं घर शोधत असते आणि तितक्यात एक कार तिच्याजवळ येऊन थांबते. ते दामिनीला सयाजीरावांचाच पत्ता विचारतात. तर दामिनी सरळ त्यांच्या गाडीत जाऊन बसते आणि म्हणते की मला सुद्धा त्यांच्याच घरी जायचंय. आपण वाटेत कोणाला तरी पत्ता विचारूयात. आणि मग ती त्याच लोकांसोबत सयाजीरावांकडे जाण्यासाठी निघते. त्यानंतर मग ते लोक सयाजीरावांच्या वाड्यावर येतात. तेच प्रियाला बघण्यासाठी आलेले असतात. पण जेव्हा दामिनी त्यांच्या गाडीमधून खाली उतरते तेव्हा पारूच्या पायाखालची जमीनच सरकते. दामिनीला बघून ती खूप घाबरते. काय करावं तिला सुचत नाही आणि म्हणून ती पदराने पटकन तिचा चेहरा लपवते आणि आदित्य प्रीतमकडे जाण्यासाठी निघते. दुसरीकडे प्रीतम आदित्यला म्हणत असतो की दादा, आता आपण काय करायचं? मुलाकडचे तर आले आहेत. तर आदित्य त्याला शांत राहायला सांगत असतो आणि तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. ती त्या दोघांना म्हणते की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे ते दोघेजण काय झाले ते विचारतात. तर पारू त्यांना सावकाश टेरेसवर घेऊन जाते आणि तेथून खाली बघायला सांगते. तर खाली दामिनीला बघून आदित्य आणि प्रीतमला तर मोठा धक्काच बसतो. दामिनी काकू इथे कशी आली असा त्यांना प्रश्न पडतो. तर पारू त्यांना सांगते की त्या मुलाकडच्या मंडळींसोबत इथे आल्या आहेत. तर दुसरीकडे आबासाहेब मुलाकडच्या मंडळींना आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या दामिनीला सुद्धा घरात बोलावतात. तर आदित्य आणि प्रीतम लपून हे सगळं काही बघत असतात. आणि मग पारू प्रियाला सुद्धा त्यांच्या जवळ घेऊन जाते. ती प्रियाला सुद्धा दामिनी आल्याचं सांगते, त्यामुळे प्रिया खूप घाबरते. तर दुसरीकडे आबासाहेब आदिनाथ आणि पार्वतीला आवाज देत असतात, पण ते दोघे घरात नाही हे बघून ते त्यांना शोधायला बाहेर पडतात. तर इकडे प्रीतम प्रियाला सांगत असतो की आता आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही आहे, आपण इथून पळून जाऊयात. पण तितक्यात आबासाहेब त्या ठिकाणी येतात आणि विचारतात की कुठे पळून जाणार आहेस रे तू? आणि आबासाहेबांना समोर बघून सगळेजण खूपच घाबरतात. तर आबासाहेब प्रीतमला म्हणजेच नंदीला जवळ बोलावून घेतात आणि म्हणतात की प्रतापने मला सांगितलंच होतं की तू कामातून पळ काढतो, आता सुद्धा काम करायला लागू नये म्हणून तू पळून जाण्याचा विचार करतोयस ना. आणि आबासाहेबांचा गैरसमज झालाय हे बघून सगळ्यांच्या जीवात जीव येतो. तर आबासाहेब प्रीतमला
आणि आदित्य पारूला सांगतात की खाली पाहुणे मंडळी आली आहेत, त्यांना काय हवं नको ते बघा, आणि ते प्रियालासुद्धा तयार व्हायला सांगतात. तर दुसरीकडे ते मुलाकडची मंडळी दामिनीकडे बघत म्हणत असतात की ही नक्की कोण आहे आणि आपल्यासोबत तिथे अशी का बसली. तितक्यात मग आबासाहेब त्या ठिकाणी येतात. त्यानंतर मग ते प्रियाला आवाज देत बोलावून घेतात. पारू प्रियाला घेऊन येते. दोघींनीही पदराने चेहरा लपवलेला असतो. मग प्रिया सगळ्यांना चहा नाश्ता देते, तर आबासाहेब तिला पदर बाजूला करायला सांगतात. मात्र दामिनी त्या ठिकाणी असल्यामुळे प्रिया काही डोक्यावरचा पदर काढत नाही. पण शेवटी दामिनीच म्हणते की मुलगी लाजत असेल, मीच पदर काढते, आणि ती प्रियाच्या डोक्यावरील पदर बाजूला करते. आणि प्रियाला बघून तर तिला धक्काच बसतो. ती मोठ्याने ओरडते, प्रिया, आणि त्यावर आबासाहेब म्हणतात की हो, हीच आहे आमची प्रिया. आणि ते ऐकून दामिनी काही न बोलता गप्प बसते आणि विचार करत राहते. हा सगळा प्रकार आदित्य आणि प्रीतम लपून बघत असतात. त्यानंतर आबासाहेब त्या मुलाकडच्या मंडळींना प्रियाची ओळख करून देतात. तर दामिनी मध्येच म्हणते की ही आमच्याकडे कामाला होती. त्यामुळे आबासाहेब आश्चर्याने दामिनीकडे बघू लागतात. ते म्हणतात की तुम्ही नेमक्या कोण आहात, आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. तर ते मुलाकडचे मंडळी आबासाहेबांना सांगतात की या आमच्यासोबत नाही आहेत, रस्त्यामध्ये भेटल्या, तुमच्याच घराचा पत्ता विचारत होत्या, म्हणून आम्ही त्यांना इथे घेऊन आलो. आम्हाला असं वाटलं की या तुमच्या पाहुण्या असतील. तर दामिनी मध्येच म्हणते की उगाच काहीतरी बोलू नका, मी तर यांना ओळखतही नाही. आणि त्यावेळी आबासाहेब म्हणतात की ठीक आहे, काही हरकत नाही, आम्ही तुमच्याशी नंतर बोलतो, आधी माझ्या मुलीच्या बघण्याचा कार्यक्रम होऊ द्या. आणि त्यामुळे दामिनी गप्प बसते, पण ती हसतच प्रियाकडे बघत असते. त्यानंतर ते मुलाकडचे मंडळी आबासाहेबांना सांगतात की तुमची मुलगी आहे म्हटल्यावर आम्हाला इतर विचारपूस करायची काही गरजच नाही, आम्हाला प्रिया पसंत आहे. आणि ते ऐकून प्रिया घाबरते. तर प्रीतमसुद्धा रडवेला होतो, पण आदित्य त्याला धीर देत असतो. मात्र त्याचवेळी त्या मुलाला एक फोन येतो आणि त्यामुळे तो घाबरतो आणि आबासाहेबांना सांगतो की एक इमर्जन्सी आली आहे, आजीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, त्यामुळे आम्हाला ताबडतोब जावं लागेल, मात्र मुलगी आम्हाला पसंत आहे. आणि त्यावर आबासाहेब म्हणतात की काही हरकत नाही, आपण नंतर भेटूयात आणि बोलूयात. आणि मग ती मुलाकडची मंडळी तेथून घाईघाई निघून जातात. ते गेल्यानंतर मग आबासाहेब दामिनीला विचारत असतात की तुम्ही नेमक्या कोण आहात आणि इथे कशासाठी आला आहात, आणि मगाशी तुम्ही म्हणालात की प्रिया तुमच्याकडे काम करत होती, याचा नेमका अर्थ काय. आणि त्यावर दामिनी म्हणते की तुम्ही मला प्रश्न विचाराल एवढी तुमची लायकी वाटत नाही. आणि दामिनीचं असं बोलणं ऐकून घरातल्यांना तर धक्काच बसतो. आदित्य आणि प्रीतमसुद्धा चिडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दामिनी आबासाहेबांना सांगते की तुमची ही मुलगी प्रिया आमच्याकडे म्हणजे माझ्या वहिनीकडे कामाला होती नोकर म्हणून. आणि मग ती वहिनींचं म्हणजेच अहिल्यादेवी किर्लोस्करांचं नावही सांगते. आणि ते नाव ऐकून आबासाहेबांना मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.